Hello student, myself Saroday Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our paper code is EVS 1202. Our paper title is Fundamentals of Environmental Biology. In previous lecture we study unit 4, that is the population ecology. In the population ecology, in previous lecture we have to study introduction to population ecology, various types of characteristics of population ecology. In the characteristics uh, we see age structure, mortality, natality, life table, dispersion, spacing, size and density. These all characteristics we are studying in our previous lectures. Now in this lecture we have to study population growth. What is mean by population growth? Population growth is the increase in the number of individuals in a population. Population growth म्हणजे काय, तर increase in the number of individuals in a particular population. म्हणजे population मधले जे काही individuals आहेत त्यांचा नंबर इन्क्रीज होणं किंवा त्यांचा नंबर इन्क्रीज होणे याला आपण पॉप्युलेशन ग्रोथ म्हणतो. मेनली ग्रोथ म्हणजे काय, तर ग्रोथ म्हणजे इन्क्रीज होतं, एखाद्या गोष्टीमध्ये इन्क्रीज होणं त्याला आपण ग्रोथ म्हणतो. ग्लोबली ह्युमन पॉप्युलेशन ग्रोथ अमाऊंट्स टू अबाउट 83 मिलियन ॲन्युअली. म्हणजे ह्युमन पॉप्युलेशनचे जे काही ग्लोबल आपण विचार करतात, ग्लोबल लेवलवर जर आपण ह्युमन पॉप्युलेशनचा किंवा पॉप्युलेशन ग्रोथचा विचार केला तर ती 83 मिलियन ॲन्युअली ती 83 मिलियननी इन्क्रीज होते किंवा त्याची 83 मिलियन ॲन्युअली ग्रोथ होती. त्याचं म्हणजे पर्सेंटेजमध्ये जर बघितलं तर आपण ती 1.1% पर इयर. द ग्लोबल पॉप्युलेशन हॅज ग्रोन फ्रॉम 1 बिलियन इन, म्हणजे 1800 1 बिलियन होतं आणि ते 7.9 बिलियन इन 2020. म्हणजे ह्याच्यामध्ये पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन दाखवले किंवा व्हॅरिएशन दाखवले. 1800 सेंचुरीमध्ये 1 बिलियन पॉप्युलेशन ग्रोथ होती आणि 2020 7.9 बिलियन झाली. म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ किती प्रमाणात इन्क्रीज झाली हे यांनी याच्यामध्ये दाखवलेलं आहे. द ॲव्हरेज ॲन्युअल रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन साईज ड्युरिंग अ स्पेसिफाईड पिरियड. म्हणजे द ॲव्हरेज ॲन्युअल रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन साईज ड्युरिंग अ स्पेसिफाईड पिरियड. म्हणजे एका स्पेसिफिक पिरियडमध्ये ॲव्हरेज जो काही रेट आहे पॉप्युलेशनचा किंवा पॉप्युलेशन ग्रोथचा त्याला आपण पॉप्युलेशन ग्रोथ म्हणतो. मेनली द रॅपिड ग्रोथ इन्क्रीज वॉज मेनली कॉज्ड बाय डिक्रीजिंग डेथ रेट. म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ जी काय आहे ती काय इन्क्रीज होते, तर ज्यावेळेस डेथ रेट किंवा मॉर्टॅलिटी रेट आहे जो काय तो कमी होतो त्यावेळेस पॉप्युलेशन ग्रोथ ही इन्क्रीज होते मोर रॅपिडली दॅन बर्थ रेट. म्हणजे जेव्हा डेथ रेट हा जास्त असतो बर्थ रेटपेक्षा तेव्हा पॉप्युलेशन ग्रोथ ही इन्क्रीज होते. अँड पर्टिक्युलरली अँड इन्क्रीज इन ॲव्हरेज ह्युमन एज बाय 2000 द पॉप्युलेशन काउंटेड 6 बिलियन हेड्स. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी पॉप्युलेशन काउंट केली 6 बिलियन हेड्स. हाऊएव्हर पॉप्युलेशन ग्रोथ डबलिंग स्टार्टेड अ डिक्लाइन. म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ डिक्लाइनिंग व्हायला कधीपासून स्टार्ट झाली, 1965 नंतर पॉप्युलेशन ग्रोथ आहे ती डिक्रीज झाली. का तर डिक्रीजिंग बर्थ रेट कमी झाल्यामुळे पॉप्युलेशन ग्रोथ ही डायरेक्टली कमी झाली कारण हे एकमेकांवर डिपेंड आहेत मेनली. तर ती का कमी झाली, तर त्याच्यासाठी व्हेरियस टाईप्स ऑफ प्रोग्राम्स राबवले गेले. का तर एका म्हणजे कुटुंब नियोजन वगैरे ह्या ज्या काही पद्धती आहेत, फॅमिली प्लॅनिंग ह्या अवलंबल्या गेल्या, हे प्रोग्राम अवलंबले गेले, त्यासाठी वेगवेगळे लॉ काढण्यात आले. त्याच्यामुळे ही जी काही पॉप्युलेशन ग्रोथ आहे ही कमी झाली किंवा कमी करण्यात आली. देन what are the recommendations? The recommendations are coordinate employment, food rationing, salaries, bonuses, health treatment, age and condition of retirement, preschool care and education with family planning programs, maintain the elderly's living standard and give preference to childless and सिंगल चाइल्ड फॅमिलीज. म्हणजे ह्या जे काही आहे ह्या कंडिशन आहे त्याच्यामुळे पॉप्युलेशन ग्रोथ इन्क्रीज होत होती किंवा पॉप्युलेशन ग्रोथवर याचा परिणाम होत होता. म्हणजे कोऑर्डिनेशन ऑफ एम्प्लॉयमेंट, फूड रेशनिंग, सॅलरीज, बोनसेस, हेल्थ ट्रीटमेंट, एज अँड कंडिशन्स ऑफ रिटायरमेंट, प्री स्कूल केअर, एज्युकेशन विथ फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम. म्हणजे हे ज्या काही कंडिशन्स आहेत किंवा ह्या ज्या काही फॅक्टर्स आहेत हे इनडायरेक्टली पॉप्युलेशन ग्रोथवर डिपेंड आहे. एज्युकेट अबाउट पीपलला एज्युकेट करायचं कशाविषयी, तर पॉप्युलेशन ग्रोथ होती त्याची नीड काय आहे, पॉप्युलेशन ग्रोथची नीड काय आहे किंवा पॉप्युलेशन ग्रोथ इन्क्रीज झाल्यावर काय परिणाम होऊ शकतात यासंबंधी वेगवेगळे प्रोग्राम घेऊन पीपलला अवेअर करायचं किंवा एज्युकेट करायचं, हे त्याचे मेनली रिकमेंडेशन्स आहेत. दिस कॅन बी अकॉम्प्लिश्ड थ्रू अ वाईडस्प्रेड एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन. आणि हे कशामुळे होऊ शकतं, तर हे काही चिल्ड्रनला लहानपणापासूनच एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे. रिडक्शन इन फ्रंट ऑफ चाइल्ड मॉर्टॅलिटी. आणि चाइल्ड जो काही मॉर्टॅलिटी रेट आहे तो सध्याला इन्क्रीज होतोय, तो डिक्रीज करणं गरजेचं आहे. इम्प्रूव्हमेंट इन द इकॉनॉमिक अँड सोशल लिगल स्टेटस ऑफ अ वुमन.
जे इकॉनॉमिक आणि जे काही सोशल स्ट्रक्चर आहे वुमनचं ते इन्क्रीज केलं पाहिजे किंवा ते इम्प्रूव्ह केलं गेलं पाहिजे. अँड प्रोव्हिजन ऑफ इक्विटेबल जेंडर रिलेशनशिप म्हणजे समान कायदा, समान कायदा म्हणजे फिमेल आणि मेल भेदभाव न करता त्यांच्यावरती त्यांचे जे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत किंवा जे काही त्यांच्या गरजा आहेत त्या समान दिल्या गेल्या पाहिजे. स्त्री आणि पुरुषांच्यामध्ये भेदभाव न करता हे सगळे रिकमेंडेशन्स आहेत पॉप्युलेशन ग्रोथचे किंवा ह्या सगळे जे काही फॅक्टर्स आहेत त्याचा पॉप्युलेशन ग्रोथवर डीप इफेक्ट होतो हे आपल्याला याच्यावरून समजतं आहे. Then we study population regulation. What is mean by population regulation? We now in previous slide we study population growth. Then now we study population growth. What is mean by population regulation? Population regulations refers to a biological process that counterbalance disruptive events. Example, weather events, changing environmental condition, डिसीज आउटब्रेक्स. म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे काय तर पॉप्युलेशन रेग्युलेशन म्हणजे काय तर पॉप्युलेशन रेग्युलेशन रेफर्स टू अ बायोलॉजिकल प्रोसेस दॅट काउंटर बॅलन्स डिस्ट्रप्टिव्ह इव्हेंट्स. म्हणजे जे ही एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे आणि ती काउंटर बॅलन्स करते डिस्ट्रप्टिव्ह जे काही इव्हेंट आहे किंवा म्हणजे डिस्ट्रप्टिव्ह इव्हेंट्स म्हणजे काय तर वेदर्स इव्हेंट आहेत, चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन आहेत, त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनचा किंवा डिसीज आउटब्रेक्स आहेत याचा पॉप्युलेशनवर काय परिणाम होतो त्याला आपण पॉप्युलेशन रेग्युलेशन म्हणतो. म्हणजे ते काय रेफर करतं तर मेनली पॉप्युलेशनमध्ये चेंज होतं एखाद्या बायोलॉजिकल प्रोसेसने किंवा काही जरी इव्हेंट्स असतील, एखादा डिसीज येतो किंवा वेदर इव्हेंट होतो किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज झाल्यामुळे पॉप्युलेशनवर काय परिणाम होतोय ते स्टडी करणं म्हणजे आपण पॉप्युलेशन रेग्युलेशन स्टडी करणं असं म्हणतो. ब्रॉडली स्पीकिंग वी कॅन स्प्लिट द फॅक्टर्स दॅट रेग्युलेट पॉप्युलेशन ग्रोथ इंटू टू मेन ग्रुप्स दॅट डेन्सिटी डिपेंडंट अँड डेन्सिटी इंडिपेंडंट. मेनली याचे दोन टाईप पडतात पॉप्युलेशन रेग्युलेशनचे. पहिला टाईप आहे डेन्सिटी डिपेंडंट रेग्युलेशन आणि सेकंड वन आहे डेन्सिटी इंडिपेंडंट मुवमेंट. पॉप्युलेशन ग्रोथ इज रेग्युलेटेड इन अ व्हरायटी ऑफ वेज. पॉप्युलेशन ग्रोथ कशी रेग्युलेट करतात त्याला व्हरायटी ऑफ वेज आहेत. दे आर ग्रुप्ड इन टू डेन्सिटी डिपेंडंट फॅक्टर्स इन विच द डेन्सिटी ऑफ द पॉप्युलेशन अफेक्ट्स ग्रोथ रेट अँड मॉर्टॅलिटी. म्हणजे डेन्सिटी डिपेंडंट कशावर इफेक्ट करतं तर ते मॉर्टॅलिटी रेट जो काही मॉर्टॅलिटीचा रेट आहे पॉप्युलेशनचा त्याच्यावर ते इफेक्ट करतं. अँड डेन्सिटी इंडिपेंडंट फॅक्टर्स विच कॉज मॉर्टॅलिटी इन पॉप्युलेशन रिगार्डलेस ऑफ अ पॉप्युलेशन डेन्सिटी. म्हणजे ह्या जो दोन काही थिंग्स आहे डेन्सिटी डिपेंडंट आणि डेन्सिटी इंडिपेंडंट. नावाप्रमाणे डेन्सिटीवर ज्या डिपेंड आहे त्याला आपण डेन्सिटी डिपेंडंट म्हणतो आणि डेन्सिटीवर ज्या डिपेंडंट नाही त्याला आपण इंडिपेंडंट म्हणतो. म्हणजे हे पॉप्युलेशन ग्रोथच्या व्हरायटीज ऑफ वेज आहेत पॉप्युलेशन ग्रोथला. दिस इज ऑल अबाउट द पॉप्युलेशन रेग्युलेशन. देन वी स्टडी पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन. पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन आर undoubtedly one of the most fascinating phenomena in biology. Some of earliest writings known to man describes outbreaks of a pest such as the fabled locust plagues in Egypt. Some species such as the snow hare or large bird moth cycle through changes in abundance or regular as a clockwise. स्पेसिस फ्लक्च्युएशन म्हणजे काय पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन म्हणजे फ्लक्च्युएट होणं एका ठिकाणी. म्हणजे जे काय आपण म्हणतो त्याच्यात जी काही स्टॅबिलिटी आहे ती स्टॅबिलिटी न राहणे याला आपण फ्लक्च्युएशन म्हणतो. मेनली पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन दॅट आर अनडाउटेडली वन ऑफ द मोस्ट फॅसिनेटिंग फेनॉमिना. म्हणजे मोस्ट फॅसिनेटिंग फेनॉमिना आहे हा इकॉलॉजीमधला. सम ऑफ द अर्लिएस्ट रायटिंग्स नोन ॲज अ man described outbreaks of a pest such as the fabled locust प्लेग्स इन इजिप्त. म्हणजे इजिप्तमध्ये जो काही फॅबल लोकस्ट प्लेग्स होता हे याचं मेन एक्झाम्पल आहे पॉप्युलेशन फ्लक्च्युएशनचं. सम स्पेसिस सच ॲज अ स्नो हेअर और लार्ज बर्डमोथ सायकल थ्रू चेंजेस इन ॲबंडन्स ॲज अ रेग्युलर ॲज अ क्लॉकवर्क. म्हणजे जे काही सायकलमध्ये चेंजेस होतो पॉप्युलेशनचा त्याला आपण पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन म्हणू शकतो. मेनी अदर स्पेसिस एक्झिबिट मोर इरेग्युलर पॅटर्न्स ऑफ ऑसिलेशन अँड सम हॅव इवन बीन शोन टू fluctuate in truly caustic fashion. Key element in this search of ecological understanding related to measuring the characteristics different pattern of population fluctuation, theoretical model of hypothetical process of mechanism and that can cause cycles or other pattern of population fluctuation, and developing ways to test these hypotheses and models using observational and experimental data. म्हणजे mainly population
फ्लक्च्युएशन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये की एलिमेंट्स आहेत आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल आहेत. थेरॉटिकल मॉडेल आहे, हायपोथेटिकल मॉडेल आहे, मेकॅनिझम आहे त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पॉप्युलेशन फ्लक्च्युएशनचे. मेनली जे काय एखादा डिसीज कॉज होतो किंवा एखाद्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे पॉप्युलेशनची जी काही स्टॅबिलिटी आहे त्याच्यामध्ये डिफरन्स येतो किंवा ते स्टेबल राहत नाही, त्याला आपण पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन म्हणतो. त्याचे वेगवेगळ्या सायकल आहेत किंवा त्याचे वेगवेगळे मॉडेल आहेत पॉप्युलेशन सक्सेशनचे किंवा फ्लक्च्युएशनचे. ते थेरॉटिकल मॉडेल आहे, हायपोथेटिकल पोस्ट प्रोसेस आहे, त्याचा मेकॅनिझम आहे आणि ते पॉप्युलेशनचा जो काही पॅटर्न आहे, सायकल्स ऑर अदर पॅटर्न्स ऑफ पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन अँड डेव्हलपिंग वेज टू दिस द हायपोथेसिस अँड मॉडेल्स युझिंग ऑब्झर्वेशनल अँड एक्सपेरिमेंटल डाटा. आणि या सगळ्या मॉडेल्सवरून ते ऑब्झर्वेशनल आणि एक्सपेरिमेंटल डाटा स्टडी करतात. कशाचा, तर पॉप्युलेशन फ्लक्च्युएशनचा. आणि मेनली पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन मेनली कशामुळे होतं, तर ती एक मोस्ट फॅसिनेटिंग फेनॉमिना आहे इकॉलॉजीमधला. आणि त्याच्यामध्ये आउटब्रेक्स ऑफ अ पेस्ट सच ॲज अ फेबल्ड लोकस्ट प्लेग्स इन इजिप्त हे त्याचं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. मेनली याला आपण पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन म्हणतो. देन पॉप्युलेशन डिस्पर्जन अँड मेटा पॉप्युलेशन. मेनली आपण पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्समध्ये डिस्पर्जन हे पॉप्युलेशन बघितली होती. डिस्पर्जन म्हणजे काय, हे एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे पॉप्युलेशनची. पॉप्युलेशन डिस्पर्जन इज अ स्पेशल पॅटर्न ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन अ पॉप्युलेशन रिलेटिव्ह टू वन अनदर. इट शोज बेसिक पॅटर्न. आपण याच्यामध्ये 3 पॅटर्न आपण ह्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, म्हणून मी इथं फक्त इंग्लिश केलेलं आहे. याच्यामध्ये पहिलं आहे रेग्युलर डिस्पर्जन, रँडम डिस्पर्जन अँड क्लम्प डिस्पर्जन. रेग्युलर डिस्पर्जन हे मेनली नेचरमध्ये बघायला मिळत नाही, रँडम डिस्पर्जन पण नेचरमध्ये बघायला मिळत नाही. क्लम्प डिस्पर्जन आहे जे काय आहे ते म्हणजे कॉमनली बघायला मिळतं पॉप्युलेशनमध्ये. देन सेकंड वन आपला पॉईंट आहे मेटा पॉप्युलेशन. व्हॉट इज मीन बाय मेटा पॉप्युलेशन? ए मेटा पॉप्युलेशन कन्सिस्ट ऑफ अ ग्रुप ऑफ स्पेशली सेपरेटेड पॉप्युलेशन ऑफ द सेम स्पेसीज विच इंटरॅक्ट ॲट अ सेम लेवल. मेटा पॉप्युलेशन म्हणजे काय, हा एक ग्रुप आहे स्पेशली सेपरेटेड पॉप्युलेशनचा आहे. त्या आपल्या सेम स्पेसीसपासून म्हणजे इंटरॅक्ट होतात सेम स्पेसीससोबत, पण त्या डिफरंटली राहतात. त्याला आपण मेटा पॉप्युलेशन असे म्हणतो. पॉप्युलेशन ऑफ बटरफ्लाईज अँड कोरल रीफ फिशेस आर गुड एक्झाम्पल ऑफ मेटा पॉप्युलेशन. म्हणजे मेटा पॉप्युलेशनचे एक्झाम्पल काय आहे, बटरफ्लाईज अँड कोरल रीफ फिश. ह्युमन ॲक्टिव्हिटीज अँड नॅचरल डिझास्टर आर द मेन कॉजेस ऑफ मेटा पॉप्युलेशन. मेटा पॉप्युलेशनचे मेन कॉजेस काय आहे, तर पहिले आहे ह्युमन ॲक्टिव्हिटीज आणि दुसरं आहे नॅचरल डिझास्टर अँड इन्क्रीज द पॉप्युलेशन दॅट अकॉर्स ॲज अ मेटापॉप्युलेशन लेटन्स. सच फॅक्टर्स कॉज द फ्रॅगमेंटेशन ऑफ अ लार्ज हॅबिटॅट इन टू पॅचेस. म्हणजे जे काही लार्ज हॅबिटॅट आहे त्याचं पॅचमध्ये फॉर्मेशन होतं. म्हणजे हॅबिटॅट सेम हॅबिटॅटमध्ये राहतात पण त्याचे पॅचेस फॉर्म होतात. म्हणजे तरी ते पॅचेस फॉर्म होऊन पण ते एकमेकांशी इंटरॅक्ट राहतात. त्याला आपण मेटा पॉप्युलेशन म्हणतो. मेनली मेटा पॉप्युलेशन थिअरी स्टेट्स दॅट अ लार्ज पॉप्युलेशन कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल स्पेसीज इज अ मोर स्टेबल ओव्हर अ लार्ज एरिया वेन इट इज डिवायडेड अप इंटू अ स्मॉलर सब पॉप्युलेशन. म्हणजे मेटा पॉप्युलेशन काय स्टेट करतं, त्याची थिअरी काय सांगते, तर ए लार्ज पॉप्युलेशन कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल स्पेसीज. म्हणजे जी काही लार्ज पॉप्युलेशन आहे ती सिंगल स्पेसीज कन्सिस्ट करते, मोर स्टेबल ओव्हर अ लार्ज एरिया. आणि ते एका लार्ज एरियामध्ये स्टेबल असते किंवा ती लार्ज एरियामध्ये स्टेबल असते व्हेन इट इज अ डिवायडेड अप इंटू अ स्मॉलर सब पॉप्युलेशन. आणि म्हणजे ती जरी डिवाईड झाली सब पॉप्युलेशनमध्ये तरी पण ती एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात. त्याला आपण मेटा पॉप्युलेशन म्हणतो. आणि त्या मेटा पॉप्युलेशन कशामुळे होतं, तर पहिले त्याचे मेन कॉजेस 2 आहेत. पहिला आहे ह्युमन ॲक्टिव्हिटीज आणि दुसरा आहे नॅचरल डिझास्टर. नॅचरल डिझास्टरमुळे जे काही पॅचेस पडू शकतात हॅबिटॅटचे, त्याच्यामुळे मेटा पॉप्युलेशन ही टर्म ऑकर झाली किंवा मेटा पॉप्युलेशन ही टर्म अस्तित्वात आली. इन टुडेज लेक्चर मेनली वी हॅव टू सी पॉप्युलेशन ग्रोथ. व्हॉट इज मीन बाय पॉप्युलेशन ग्रोथ? पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे काय, इन्क्रीज इन द पॉप्युलेशन and increase in the number of individuals in the population is called as the population growth. त्याचं ग्लोबल पर्टिक्युलर अमाऊंट त्याची म्हणजे ग्लोबली ती 83 मिलियन ॲन्युअली इन्क्रीज होते. याला आपण पॉप्युलेशन ग्रोथ बघितली. द ॲव्हरेज ॲन्युअल रेट ऑफ अ चेंज ऑफ पॉप्युलेशन साईज ड्युरिंग अ स्पेसिफिक पिरियड, ह्याला आपण पॉप्युलेशन ग्रोथ म्हणतो. दिस रॅपिड ग्रोथ इन्क्रीज वॉज मेनली कॉज्ड बाय डिक्रीजिंग डेथ रेट. आणि डेथ रेट कमी झाल्यामुळे पॉप्युलेशन ग्रोथ इन्क्रीज होतं. मेनली आपण त्याच्या रिकमेंडेशन्स बघितले. त्याच्यामध्ये काय रिकमेंडेशन्समध्ये काय आहे, coordinate employment, food rationing, salaries, bonuses, health treatments, age and conditions of retirement, preschool care and education with family planning programs, maintaining the elderly's living standard and give preference of a child and single child families, educate people
Then this can be accomplished through a widespread education of a children, a reduction in infant or and child mortality, improvement in economic and social structure of the woman, and then equitable gender equitability. These all we are studying in population growth. Then we study population regulation. What is meant by population regulation? It refers to the biological process of counterbalance disruptive events. Example, weather events, changing environmental condition, and disease outbreaks. Then we study population fluctuation. पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन म्हणजे जी काही स्टॅबिलिटी आहे पॉप्युलेशनची ती डिस्टर्ब होते त्याला आपण पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन म्हणतो. ती कशामुळे होते तर आउटब्रेक्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज आहेत त्याच्यामुळे जी काय पॉप्युलेशन डिस्टर्ब होते त्याला आपण पॉप्युलेशन फ्लक्च्युएशन म्हणतो. देन वी स्टडी पॉप्युलेशन डिस्पर्जन अँड मेटा पॉप्युलेशन. पॉप्युलेशन डिस्पर्जन इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन. दिस इज अगेन क्लासिफाइड इंटू 3 टाइप्स, that is a regular, random and clumped. Regular means this is a uniformity see in regular dispersion. Random, this regular and random dispersion we can't see naturally. Then clump dispersion is found in nature. Then we study metapopulation. Metapopulation consists of a group of specially separated population of the same species within interact of some level. म्हणजे हे आपण मेटा पॉप्युलेशनमध्ये स्टडी केलं आहे. मेटा पॉप्युलेशनचे 2 मेन कॉजेस बघितले, ते मध्ये पहिला आहे ह्युमन ॲक्टिव्हिटीज आणि दुसरा आहे नॅचरल डिझास्टर. देन मेटा पॉप्युलेशन थेअरी काय स्टेटस करते तर इट स्टेटस दॅट द लार्ज पॉप्युलेशन कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल स्पेसीज इज most stable over a large area when it is divided into smaller patches or smaller subpopulation. These we all have studied in our this lecture. In our next lecture we have to study keystone species or RMK selected species. Regarding to these topics that are population growth, population fluctuation, population dispersion and metapopulation. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.